भीती वाटते. आता इथून पुढे डायरेक्ट गाइस, फिर से आपका स्वागत है एक नए नए वीडियो में आपके अपने भाई की यूट्यूब वाले चॅनल पर, यूट्यूब वाले ब्लॉगिंग चॅनल पर. तर गाइस आज आपण चाललोय, गेल्यावर कळेल. मी लास्ट टाइम तुम्हाला बोललो होतो ना आपण एक छोटेशा ट्रिपचे ब्लॉग चालू होते. हां तर तेच आज आपण तिकडेच चाललो फिरायला. आणि ॲज युजल खाली लोकेश आला आहे. 1 दिवसाची ट्रिप आहे, 1 नाईट स्टे. उद्या येणार आहे आपण. तर तुम्ही सगळी मजा घ्या, पूर्ण ब्लॉग एन्जॉय करा. 2 पार्टमध्ये ब्लॉग येईल. तर चला, खाली लोकेश आला आहे, आपण बॅग पण भरली आहे, तर निघू. हां सगळ्यात उशीर आलेला आहे आज. ट्रिपचा आज जो प्लॅन होता सगळ्याचा एकदम असा किल्लारी गेली आहे. आणि अख्ख्या ट्रिपची 8चा टाइम होता, 9:30ला आलाय. अरे माझ्याकडे अजून हिस्ट्री मी पाहुणे हिस्ट्री काय नाही. सकाळी उठून फोन करतोय सगळ्यांना. काहीच सगळ्यात पहिली मेन गोष्ट, कुणाला फोन आला, कुणाला म्हणतोय जायचंय मला. आता काय मला 6 वाजता फोन केला, 6 नाही ह्याने मला 8ला फोन केला. मी म्हणलं ठीक आहे 10 मिनिटात आवरते. काही मी 8:30ला आवरून बसलो होतो. आवरून बसलोय, बाईला फोन करतोय, फोन करा ना मला परत आवरून झालं. आता मला कसं करायचं, दरवाजाच बाहेर पाडीन. पहिला फोन कुणी केला मग काय तुला युगो आलाय का फोन केलाय तर? युगोला संपला विषय माझ्या कुणी. चाललोय आपण चाललोय आपण आपण आता आपण जाते डिसाइड करते पहिले किधर जा रहे. वाटते बाबा नको. मग आता पहिलं आपण महावीरला घेऊ आणि कुणाला घेऊ, त्यानंतर बोलू. थांबा, कुठे रे महावीर? तो टाइम असतो का? प्रूफ आहे माझ्याकडे, प्रूफ आहे बघ, त्यासाठी चालू आहे. काहीतरी खायला बघतोय महावीर. हे बघा, कुबेर का खजाना काहीतरी भरतोय महाव्यातलं. महाव्या एवढं सगळं न्यायचं नाही. मला सर्दी झाली प्रत्येक ट्रिपला भावाला सर्दी होती. आपण इथं आता पहिलं सामान भरू. सगळेजण भरते काही. आपण इथून सगळं भरू, डायरेक्ट पुढे जाऊन भेटू. मी तुम्हाला सांगतो थांबा काय काय घेतलंय. तिचं काम निघलंय परत. हो का, जायचं आधीच कामं चालू झालीत निघायची. हे निघले आणि आता लोकेश त्याला चिटकवतोय. महावीर तवर भरतोय हे सगळं. हा कंटेंट लावून टाक गाईस. त्याला फक्त हिंदी कळते, मराठी कळत नाही त्याला. फायनली पेट्रोल वरून निघालेलो आहे आपण. कवच भरले रस्त्यात आलो. लेट चालू केला आम्ही. आता बोगदा आलाय. बोगदा आईला छोटाच बोगदा आहे. बोगद्याची मजा घ्या छोट्याशा. आता इथून पुढे डायरेक्ट लदाख आहे बघ. बर्फ लागणार आहे आपल्याला पोचायला. काय माहिती, इथे दाखवते 2 तास 12 मिनिटं, 91 किलोमीटर. 91. येस. होय, मोठा बोगदा आला. आता येस लावणं बंद करा. मोठा बोगदा आलाय. आता मोठा बोगद्याची मजा घ्या. काम चाललंय परत बाहेर. अरे बंद कर रे. मला वाटतं असं मुंबईवरून जाऊन. अरे हे बंद कर ना पण. अरे आवाज बारीक कर. कान बंद पाडली. शिवाय इग्नोर करा. गाईज, नवीन बोगदा. हा बोगदा इकडं हे डिझाईन बघा. आणि इकडं पण मस्त केलं. अरे काहीतरी देवाचं केलंय. हाती काय आहे मध्ये, हे बघा, भारी दिसतंय. बघितलं का ते बंद कर. नवीन नाही का आता आपण काय म्हणतात, पूल बांधला होता मिसिंग लिंक. आपण नव्हता बांधला, ते नवीन आता बांधला. भारी वाटतं रे. भारी वाटत नाही. कुदरत का करिश्मा. लयच भारी रोड आहेत रे आजकाल. हे बघू शकता तुम्ही. टॅक्स भरतोय ना आपण. हे देख सकते हो तुम लोग. नया रोड, नया गाडी. पहिल्यांदा ही गाडी आपण घेऊन चाललोय गाईच लांब कुठेतरी. अरे तू गप ना बाबा. लॉक आहे, व्लॉग चाललाय तो फालतू विषय होते मागं धरून. मला माहिती तुझं. आपण पहिल्यांदा ग्रँड घेऊन चाललोय लांब कुठेतरी. आणि माझे कान जाम झाले, एवढा मोठा बॉक्स होता. माझं पण जाम झालं.
देखो बोगदा बहुत बड़ा था इसलिए हमको जरा देर लगा बाहर आने के लिए आणि आपण आता हे खाऊ काय काय आणले दाखवले जरा आपल्या पोरांना हे बघा माळ व्हाईट टेस्ट टेस्टी नट मूग डाळ हे मूग डाळ क्रीम अँड ऑनियन चिप्स क्रीम अँड ऑनियन चिप्स ब्लॅक पेपर बनाना चिप्स ब्लॅक पेपर बनाना चिप्स कल्याण भेळ कल्याण भेळ गाइस स्पॉन्सर दिस कल्याण भेळ स्पॉन्सर बाय कल्याण भेळ काजू कतली ती फोडलेली खात बसलाय हा खातोय आणि हे सगळ्या गोष्टी आपण टाइमपासला खायला आणल्यात आपण पुढे जाता आता मध्ये मध्ये कुठेतरी खाऊ ठीक आहे माळ मी तुमचं ब्रँडिंग केलं आहे भाई स्पॉन्सर बाय कल्याण भेळ बोललो डायरेक्ट कल्याण भेळ स्पॉन्सर नव्हतं करायचं अरे घे की भाई तू पण खातोय पाहिला हे धर की एका फूड कोर्टला थांबलोय इथं आहेत बरेच गोष्टी आहेत खायला जसं तुम्ही इथं बघू शकता गाडी आपण पार्किंगला लावू आणि इथं काहीतरी खाऊ पहिलं कारण भूक लय लागलेली प्रमाणाचं बाहेर अरे तू शिवाय कमी कर ना बाबा तुझ्या आपण इथं खाऊ काहीतरी आता बर्गर किंगला केव्हा कुठेतरी पोट भरलं पोटच नव्हतं भूक लागली स्टारबक्स टाटा रिलायन्स चला थांबू आपण कुठं खाऊ कुठं नको काय कळत नाहीये खूप ब्रँड आहे तिथं आम्ही तेच चाललोय मॅकडी आहे हल्दीराम आहे डॉमिनोज आहे सबवे खूप गोष्टी आहेत कुठं कुठे खायचं आम्हाला कळत नाही तर बघू आपण त्यांचं काही सुचत नाहीये त्यांचं अजून ऑर्डरच चालू आहे सबवेला आलोय खायला ऑर्डर कर रहे थे ये लोग ऑर्डर कर रहे हैं अपन हम लोग सबवे को आए खाने के लिए देखते हैं गाइज मॉलमध्ये आपण बसलेले वेळ झाला आता आणि आम्हाला हॉटेल सापडत नाही आहे तर आम्ही ठरवले तिथं जाऊन बघायचं अरे ब्लॉग काढला कुणाला म्हणला महावेला म्हणतो समुद्र जाके देखते अभी क्या होता है बघते गए धक्कन पडे महावीरने डोसा सांगितलाय प्लेन चीज डोसा चीज कुठे अच्छा आतमध्ये आणि आम्ही सगळ्यांनी राईस बाउल मागवलाय माझा आणि कुणालचा पनीर बाउल आहे आणि ह्याने काश्मीरी काढा मागवलाय तर आपण खाऊ गाईज जरा भारी वाटते चला भेटू गाडीत गाईज आपण तिकडनं खाऊन निघालेलं आहे सगळ्यांनी कोल्ड्रिंक्स घेतले महावीने फंटा घेतलाय मी कोक घेतलाय त्यांनी कॉफीचं काहीतरी घेतलंय तर आता आपण डायरेक्टली नॉनस्टॉप कोकणात जाऊ सॉरी लोकेशन कळलं तुम्हाला तर आपण कोकणात चाललोय आपण डायरेक्ट अलिबागमध्ये ते पण सांगून येतात ठीक आहे हम मिलते हैं आगे चल के आपको ऑलमोस्ट जवळ आलं ना आम्हाला ही कंपनी दिसली JSW रेल्वे ट्रॅक गेलो का हा या पूल आणि शिप बी बघू शकता तुम्ही क्रूज रात्री झोपणारे आम्ही इथे क्रूज बाय ऑलमोस्ट आम्ही आलेलो आहे किती किलोमीटर आहे लोक 21 किलोमीटर 41 मिनिटं दाखवत आहे चला आपण पुढे आम्ही या बीचवर आलेलो पण आमचं परत ठरलंय दुसरीकडे जायचं कारण या बीचला आम्हाला ऍक्टिव्हिटीज करायला जागाच नाहीये म्हणजे ऍक्टिव्हिटीज तुम्ही बघू शकता खूप आहे तिथं बोट वगैरे नियोजन माणूस पण हाच ऐकायचंच ना आम्ही येडे ना आम्ही येडे सांगणार है सांग हम पागल है नहीं पता नहीं मैं बोल रहा है इसको ये अच्छी जगह नहीं है इधर आ गए वो खड़ी पे मुंह के लाके तुम्हारा हिंदी तुम्हारे पास रखो धीरे जाओ तुम मैं आता तुम जाओ ये ना तुम धर पड़ेंगे तुम भी जाओ मैं भी जाता है गाईज जाऊ आता दुसरीकडं 3:30चा टायमिंग दाखवते सो तिथे जाऊन बघू आता आपण थांबा गाईज आम्हाला जाता जाता बघा काय दिसलंय इंडियन आर्मी ट्रेनिंग गाईज इथं ट्रेनिंग चालली इंडियन आर्मीची गाईज जसं तुम्ही आत्ता बघितलं की त्या हेलिकॉप्टरचं तुम्हाला आता मी जस्ट दाखवलं तुम्ही ह्याच्या आधी व्हिडिओ बघितला असेल तो ते आपले इंडियन आर्मीचं काहीतरी होतं आणि हे इधरून का रहने का जगह आहे जे मागं दिसते त्यांचं राहायचं आहे आणि अजून एक मस्त गोष्ट आपण गाडी बोटीने येणार आहे मी दाखवतो तुम्हाला गाडी त्या बोटीवर चढवायची आणि डायरेक्ट तिकडे डोंगरा पलीकडे तर मी तुम्हाला दाखवतो चला तर गाड्या लागल्यात सगळ्या लाईनीने आणि आपल्याला इथून असं नेणार आहे इथून इथं बोट येते इथं गाड्या थांबते इथून गाडी त्याच्यावर चढवायची आणि डायरेक्ट आपल्याला तिकडे समोर तुम्हाला दिसत असेल हे जे दिसतंय समोर
तिथं डायरेक्ट आपल्याला पोहोचवणार ती बस. पण व्ह्यूची मजा तुम्ही घेऊ शकता. मस्त सनसेट होणार आहे. सो आता आम्ही ठरवले की अलिबागच्या तिथे जाऊन राईड वगैरे करणार आहे सकाळी. आपण तिथे रात्री स्टे करू आणि मग सकाळी आपण राईड वगैरे करू. ते तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये बघायला मिळेल. गाईज हे बघू शकता, अशा प्रकारे आपल्याला नेणार आहे ही बोट आहे. या बोटीतून आलेली आहेत आपल्या गाड्या आणि हे कसे लावणार आहेत ना माहिती आहे. आय थिंक इथंच लावणार आहेत डायरेक्ट. हे आता जस्ट बोट आली आहे आणि आपली शेवटची गाडी एकच गाडी बसती आहे. हे महाग घेतात ते बोटवर बसवतात ते. आम्हाला ते टेन्शन होतं गाडी बसन का नाही त्याच्यामध्ये. बसते लोकेश थांब, त्या गाडीला जाऊ दे मग घे आपली आता रिवर्स. इथंच थांबव, इथं जाते या गाडी. इनोवाचा काय इश्यू झाला काय माहिती काहीच. धीरे धीरे पिछू जाते हुई अपनी गाड़ी. हा गाईज लोकेशला अंदाज दिलाय मी कशी टाकायची. आपली पण नाही घासली पाहिजे. सांगतोय घासली नाही पाहिजे गाईज, घासली नाही पाहिजे. हे नाही घासत, जाऊ दे, सोडू नको. हा तेच बोट निघालेली आहे. ये लोक हम 4 बंदे त्याला बोलो. कसं वाटतंय लोक काकांकडे स्टेअरिंग आहे, ते स्टेअरिंगने गाडी चालवते ते. काय वरती घ्यायचं तिकडे. हा स्टेअरिंग तिकडे गाईज. इथं वरती स्टेअरिंग आहे काकांचा आणि इथं आपली गाडी आहे. पूर्ण मध्ये मग भारी वाटते. पैसा गोल फिरली गाईज. इकडनं सनसेट या गाडीमुळं दिसाना. आणि ही आपली 3 पोरं. कुण्या महाग का सरकते माहिती का, त्याला माहिती मी फोन जास्त बाहेर काढल्यावर पडेल. आणि ही बोट बघा गाईज अशी हलते, अशी हलते थोडी हिललेली आहे थोडीफार बस. गाईज फायनली आपली गाडी आलेली आहे खाली बोटीवरून. आपण तिकडनं पूर्ण आलेलो आहे इथं. ही गाडी आली आपली, आता आपण गाडीत बसून निघू. गाईज आपण आलोय ऑलमोस्ट देवघरला. अजून एक टर्न बघतो. हा वेव आहे आपला. गाईज आपल्यातला आज एकाचा बर्थडे आहे. त्याकडे दाखव, ह्याचा बर्थडे आज अनऑफिशियली. हा अनऑफिशियली म्हणू शकता तुम्ही. आपण आता बघू इथं केक भेटला, ह्याचा बर्थडे पण करू, ते पण दाखवू तुम्हाला. कोणाला पोकळे. तुम्हाला एक भारी गोष्ट सांगतो आता. एक मस्त कॉकपिट व्ह्यू देतो तुम्हाला लोकेशच्या गाडीचा. लोकेश गाडी चालवतो आणि सनसेट दिसतं. त्याच्या आवडीची गोष्ट आहे ती. आणि आपण या प्रकारे एंटर झालेलो आहे कोकणात. कितीचे गाईज आपण विलामध्ये पोहोचलेलो आहे. तर मी आजचा व्लॉग आपण एक सेकंड अरे 1 सेकंड ना भाई. राव 1 सेकंड प्लीज 1 सेकंड. गाईज आपण इथे विलामध्ये पोहोचलोय. तर विलाचा रूम टूर तुम्हाला उद्या देतो. रूमचा टूर उद्या देतो. आजचा हा व्लॉग आपण इथेच एंड करू. भेटू उद्या नेक्स्ट व्लॉगमध्ये पार्ट 2 मध्ये. तर पार्ट 2 ची पण वाट बघा गाईज. मिळते पार्ट 2 मध्ये. बाय.